नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्कल प्रकरणातली एक अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट असा थेरम बघणार आहोत की जो थेरम आपण जो आधी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम शिकलेलो आहोत, या इन्स्क्राइब्ड अँगल थेरमशी संबंधित आहे, त्याच्याशी तो रिलेटेड आहे. कालपर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 3.4 हा पूर्ण केलेला आहे. या प्रकरणामध्ये मी तुम्हाला याआधी सांगितलं की बरेचसे असे कन्सेप्ट्स या प्रकरणामध्ये दिलेले आहे. प्रकरण खूप मोठं आहे, परंतु कन्सेप्ट्स अतिशय सोपे आहेत. मोठं जरी प्रकरण असलं, त्याच्यात भरपूर कन्सेप्ट्स दिलेले असले तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी आपल्याला एक एक मुद्दा जो आपण शिकलेलो आहोत त्याची रिव्हिजन मात्र तुम्हाला करायची. जर रिव्हिजन केली नाही तर तो भाग आपला विस्मरणात जातो, त्या ठिकाणी आपल्याला काहीही समजत नाही. मग असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला सातत्याने त्याची रिव्हिजन करत जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आता हा जो मी आज या ठिकाणी थेरम किंवा कन्सेप्ट घेणार आहे, त्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे आणि ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सर्वांनी मिळून करायची आहे. त्याचं कारण असं, मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की एखादी ॲक्टिव्हिटी जर असेल तर ती ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला बराचसा भाग समजून जातो. त्यामुळे कृती करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची कृती न करता नुसतंच पाहून आणि ऐकून आणि लिहून जर काम करत असू तर आपल्याला ते समजणार नाही. प्रत्यक्ष ती प्रॉपर्टी काय आहे, प्रत्यक्ष तो थेरम काय आहे, हे जर आपण कृती करून एकदा पडताळा त्याचा घेतला तर मला असं वाटतं तो लवकर आपल्याला समजेल. त्यामुळे एक छोटीशी कृती आपल्याला करायची आहे. तर कृती काय करायची आहे, मी एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्या मुद्द्यानुसार आपल्याला ती कृती करायची आहे. आता फर्स्ट ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ओ सेंटर असलेलं एक सर्कल तुम्हाला काढायचं आहे आणि त्या सर्कलची एक कॉर्ड काढायची. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ अँड ड्रॉ द कॉर्ड AC. एक AC कॉर्ड आपण काढू. मग मी ज्याप्रमाणे कृती करतो आहे त्याचप्रमाणे कृती तुम्ही माझ्यासमोर, तुम्ही आता समोर बसलेले आहात तर तुम्ही स्वतः ती कृती करून बघायची आणि मग त्याचा पडताळा काय येतो तो त्याचा अनुभव तुम्ही घ्यायचा आहे. त्याचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष मात्र मी या ठिकाणी सांगेल, कारण त्या निष्कर्षावर आधारितच तो थेरम आहे. म्हणून आपण एक छोटीशी कृती करूया. ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस विथ सेंटर ओ सेंटर असलेलं एक सर्कल कोणत्याही रेडियसचं काढा. येस. आता हे सर्कल मी काढून झाल्यानंतर पुढची कृती काय करायची आहे, तर ड्रॉ अ कॉर्ड AC. कुठेही अशी एक AC कॉर्ड काढा. येस. त्याची लांबी किती वगैरे वगैरे काहीही विचारात न घेता ड्रॉ अ कॉर्ड AC. येस. दिस कॉर्ड इज AC. नाउ टेक अ पॉइंट B ऑन द आर्क ऑफ अ सर्कल. हा जो आर्क ऑफ अ सर्कल दिसतंय, या आर्क ऑफ अ सर्कलवर एक B पॉईंट घ्या. कुठला तरी एक मी या ठिकाणी B पॉईंट घेतो आहे. येस. नाउ ड्रॉ द सेगमेंट AB अँड सेगमेंट BC. AB आणि BC असे दोन सेगमेंट्स या ठिकाणी काढ. येस. पुढे काय करायचं, तर मेजर अँगल ABC. ABC अँगल किती आहे याचं मेजरमेंट तुम्ही घ्या. येस. हा अँगल तुम्हाला मोजायचा आहे. येस. मेजर धिस अँगल. नंतरची कृती काय करायची आहे की ड्रॉ अ टँजंट. ड्रॉ अ टँजंट ॲट C. ॲट Cला मला काय करायचं आहे, एक टँजंट काढायचा. मग टँजंट कसा काढतो आपण, तर टँजंट ॲट C means tangent at any point on the circle is always perpendicular to the radius. मग आपल्याला या C मधून जाणारी कशीही लाईन काढायची नाही आहे, तर ती त्या रेडियसला परपेंडिक्युलर असणारी अशीच लाईन काढायची आहे. दॅट इज द टँजंट. मग याच्यासाठी कृती काय कराल सुरुवातीला, तर फर्स्ट ड्रॉ द रेडियस. हा जो भाग आहे हा लवकर आपल्याला कळत नाही, लक्षात घ्या.
आधी रेडियस काढा. येस, तुम्ही रेडियस काढून झाल्यानंतर तुम्हाला या रेडियसला परपेंडिक्युलर असणारी एक लाईन काढायची आहे. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू धिस रेडियस. ओ इज अ सेंटर सपोज. आता या सी मधून मला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. त्याच्यासाठी मी सेट स्क्वेअर वापरू शकतो. तुम्ही सेट स्क्वेअर वापरायचा आहे. सेट स्क्वेअर अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवायचा आणि त्या सेट स्क्वेअरवरून आपल्याला ती परपेंडिक्युलर लाईन या ठिकाणी काढता येईल. जर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं तर सेट स्क्वेअर आपल्याला कसा वापरता येईल या ठिकाणी टू ड्रॉ द परपेंडिक्युलर याचा विचार आपण करूया. आणि तो सेट स्क्वेअर आपण या ठिकाणी हाऊ वी यूज द सेट स्क्वेअर. सपोज दिस इज अ सेट स्क्वेअर. आता तुम्हाला परपेंडिक्युलर या ठिकाणी काढायचं आहे. तर सरळ तुम्ही या ठिकाणी असा काढला आहे. हा पॉईंट तुम्हाला सी दिसतोय बघा. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढायचं आहे आणि सरळ ही लाईन पुढे अशा पद्धतीने वाढवून घ्यायची. येस, आता ही परपेंडिक्युलर काढण्याची सोपी पद्धत आहे. आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये परपेंडिक्युलर हाऊ टू ड्रॉ द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल हे कन्स्ट्रक्शन आपल्याला पुढे करायचंच आहे. पण आता हा अँगल 90 डिग्री झाला पाहिजे, याच्यासाठी ती टँजंट या ठिकाणी काढायची. येस, सपोज दिस इज अ टँजंट. आता या टँजंटला आपण या ठिकाणी एक पॉईंट घेऊया आणि तिथे डी नाव देऊया. येस, डी एक नाव मी या ठिकाणी दिलं. आता नेक्स्ट प्रोसेसला मला काय करायचं आहे तर मेजर द अँगल ACD. बघा, मी आता ही रेडियस या ठिकाणाहून पुसून टाकतो कारण आपला मग गोंधळ होईल. ठीक आहे, ही रेडियस या ठिकाणाहून मी काढून टाकतो कारण मी ती रेडियस का घेतली होती तर या ठिकाणी टँजंट काढण्यासाठी घेतली होती. येस, मी रेडियस जर पुसून टाकली या ठिकाणी तर एक अँगल आपल्याला हा दिसतोय बघा इथला ACD. नीट ऑब्झर्व करा, ACD. नाउ मेजर द अँगल ACD इज इक्वल टू व्हॉट. आता हे दोघं अँगल्स तुम्ही जर मोजले आणि ॲक्युरेट ॲक्टिव्हिटीनुसार डायग्रॅम काढलेली असली तर नाउ इफ यू ड्रॉ दिस डायग्रॅम व्हेरी ॲक्युरेटली देन यू ऑब्झर्व दॅट द मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACD. येस, what is our conclusion? Measure of angle ABC is equal to measure of angle ACD. These two angles are equal measure. Two angles are of equal measure. दोघा अँगल्सचं मेजर सारखं असेल. मग आता जर यांचं दोघांचं मेजर सारखं असेल तर ABC या अँगलने कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. विच आर्क इज इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. ABC या अँगलने बघा या ठिकाणी आर्क जो इंटरसेप्ट केलेला आहे मी याला नाव देतो आता X. तर AXC. येस, मीन्स वी राईट हिअर मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AXC. येस, हे कशावरून मी लिहिलं आहे तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. कशावरून लिहिलं आहे तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरमप्रमाणे मी हे लिहिलं तर अशा प्रकारचा जो अँगल दिसतोय आपल्याला ACD याने सुद्धा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. विच आर्क इज इंटरसेप्टेड बाय दिस अँगल दॅट इज AXC. सेम आर्क इज इंटरसेप्टेड. Yes, and that's why measure of angle ACD is equal to again 1/2 measurement of arc AXC. Means these two angles intercepts the same arc and that's why they are the congruent angles. म्हणून हे दोघं congruent angles आहेत. मग आता या ठिकाणी फरक काय झालेला आहे. What is the difference between the inscribed angle and the angle made by the tangent and the chord? Now this chord is nothing but the secant. This chord AC is nothing but the secant. समजा ही अशा पद्धतीने लाईन जर मी काढली तर ही सेकंट होईल. येस, अँड दिस इज द टँजंट ॲट दिस पॉईंट. येस, या पॉईंटला ही काय आहे टँजंट आहे. And this is the angle between the secant and tangent of the circle. Yes,
आणि म्हणून आपल्याला जो थेरम बघायचा आहे त्या थेरमचं नाव आहे टँजेंट सेकंड थेरम. द नेम ऑफ दिस थेरम इज टँजेंट सेकंड थेरम. मग हा टँजेंट सेकंड थेरम आपल्याला काय सांगतो की द अँगल मेड बाय द टँजेंट अँड सेकंड ॲट द पॉईंट ऑन द सर्कल is equal to the half of the measurement of the arc intercepted by the angle. म्हणजे जसं इन्स्क्राइब्ड अँगलने जेवढा आर्क इंटरसेप्ट केला आहे त्याच्या निम्मे आहे, तसाच या टँजेंट आणि सेकंडने तयार केलेला अँगल त्याचं मेजरसुद्धा या आर्कच्या त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्मे असेल. बरोबर. दिस इज द ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रेंट. हे दोन अँगल्स कॉन्ग्रेंट आहेत. का कॉन्ग्रेंट आहेत? तर याने हाच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे आणि या अँगलने सुद्धा तोच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे अँड दॅट्स वाय द अँगल्स आर कॉन्ग्रेंट. समजा या अँगलचं मेजर 1/2 AXC असेल तर या अँगलचं मेजरसुद्धा 1/2 AXC असेल. तर हे मला प्रूव्ह करायचं आहे आता, कारण हे इन्स्क्राइब अँगलप्रमाणे नाही आहे. तर हे आपल्याला वेगळ्या प्रकारे या ठिकाणी प्रूव्ह करावं लागेल. नाऊ लेट अस ट्राय टू प्रूव्ह सच अ थेरम दॅट इज कॉल्ड ॲज अ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. टँजेंट आणि सेकंड यांच्यामधल्या अँगलच्या संदर्भातला हा थेरम आहे. मग थेरम काय स्टेट करतो आपल्याला? थेरम स्टेट्स दॅट इफ ॲन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल. इफ ॲन अँगल, कुठलाही एक अँगल असेल तर त्याचा एक व्हर्टेक्स जर सर्कलवर असेल, ऑन द सर्कल. आता इथे बघा, हा पण ऑन द सर्कल आहे, हा पण ऑन द सर्कल आहे. बरोबर आहे. व्हर्टेक्स इज ऑन द सर्कल. बट व्हॉट इज द डिफरन्स? अँड इट्स वन साईड टचेस द सर्कल मीन्स वन साईड बिकम्स अ टँजेंट. एक साईड टँजेंट होते. तसं या ठिकाणी दिसत नाही. हा इन्स्क्राइब अँगल आहे. इथे दोघंही आर्म्स त्या अँगल्सचे जे आहेत ते सेकंड झालेले आहेत. पण या ठिकाणी ACD या अँगलमध्ये एक आर्म मीन्स वन आर्म ऑफ द अँगल बिकम्स द टँजेंट मीन्स दिस लाईन टचेस द सर्कल अँड द अदर साईड ऑफ द अँगल इंटरसेक्ट्स द सर्कल इन वन मोर पॉईंट. बरोबर आहे. म्हणजे हा दुसरी जी सेकंड आहे ती अजून एका पॉईंटमध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट होते. येस. देन द मेजर ऑफ द अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. येस. अँड दिस इज द टँजेंट सेकंड थेरम. आता हा टँजेंट सेकंड थेरम मला प्रूव्ह करायचं आहे. हे मला प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स आहेत. नाऊ फर्स्ट वी राईट द थेरम. सगळ्यात आधी आपण काय करू तर तो थेरम लिहूया. हे आता तुम्हाला समजलं असेल की वन साईड ऑफ द अँगल बिकम्स द टँजेंट अँड अदर साईड ऑफ द आर्म ऑर अदर आर्म ऑफ द अँगल बिकम्स द सेकंड. असं जर होत असेल तर मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू 1/2 आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. नाऊ लेट अस ट्राय टू राईट द थेरम. नाऊ व्हॉट इज द थेरम? Theorem is given here. Theorem: if an angle has its vertex, if an angle has its vertex on the circle, comma, its one arm किंवा आपण वन साईड असं म्हणूया, वन साईड टचेस द सर्कल and the other intersects the circle in one another point, then the measure of the angle is
half of the measure of its intercepted arc. आता हा थेरम थोडा मोठा आहे पण समजायला सोपा आहे. पुन्हा एकदा मी वाचतो, लक्षात घ्या. इफ ॲन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल and the other intersects the circle in one another point, then the measure of the angle is half of the measure of its intercepted arc. बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्रूफ करताना काय काय करावं लागेल, तर 3 कंडिशन्स घ्याव्या लागतील. कशा 3 कंडिशन्स? तर हा जो अँगल मी तयार केलेला आहे ड्यू टू द टँजंट अँड सेकंड हुज व्हर्टेक्स इज लाय ऑन द सर्कल, तर याच्या 3 कंडिशन्स येतील. कशा 3 कंडिशन्स येतील ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल थेरम. थोडासा मोठा आहे पण हा समजायला आणि समजून घ्यायला पण सोपा आहे. येस, म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. बऱ्याच वेळा असं असतं की थेरम खूप मोठा आहे, मग लक्ष द्यायचं नाही, मग काही आपल्याला समजणार नाही वगैरे वगैरे, तो भाग असतो. पण हा थेरम इतका सोपा आहे की हा सहज समजू शकतो, सहज आपल्याला तो समजू शकतो. मग आता इथे गिव्हन आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक सर्कल दिलेलं आहे. आता बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपण इथे गिव्हन लिहिणार आहोत. गिव्हन थोडंसं मला जागा लागेल, त्याच्यामुळे मी जरा बघतोय की कुठे आपल्याला कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल. गिव्हन आपल्याला लिहायचं आहे, तर ते गिव्हन आपल्याला डायग्रॅमवरून लिहायचं आहे. बरोबर आहे. तर मी इथे सुरुवातीला असं म्हणतो की केस फर्स्ट. येस, ही केस फर्स्ट आहे. या ठिकाणी मी अशा पद्धतीने एक कॉलम करून घेतो. दिस इज द केस सेकंड. अशा पद्धतीने एक कॉलम करून घेऊया. येस, अँड दिस इज द केस थर्ड. येस, 3 प्रकारे आपण विचारात घेतलं, केस 1, केस 2 अँड केस 3. मग आता हे काय, केस 1 काय असेल, तर एक डायग्रॅम मी या ठिकाणी काढतो. येस, दिस इज अ सर्कल. या ठिकाणी एक अँगल आहे. ही टँजंट आहे बघा या ठिकाणी. हा अँगल तयार झालेला आहे. आपण एम इज अ सेंटर ऑफ द सर्कल असं घेणार. येस, दिस इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. दिस पॉइंट इज बी अँड दिस पॉइंट इज सी. आता अँगल अशा पद्धतीने आहे असा विचारात घ्या. दिस पॉइंट इज ए. तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण अँगल जो घेतला आहे तो ABC असा घेतलेला आहे. येस, इन द केस फर्स्ट. केस सेकंडमध्ये काय घडेल, तर इन केस सेकंड व्हॉट हॅपन्स हियर, दिस इज द वन आर्म ऑफ द अँगल and this is the another arm of the angle. This is the another arm of the angle. ॲक्च्युअली आपला अँगल कोणता आहे, तर AB and C हा अँगल आहे बघा. दिस इज द आवर रिक्वायर्ड अँगल. येस, केस थर्ड सॉरी, केस थर्डमध्ये मला काय विचार करायचा आहे बघा. मी डायग्रॅम काढतोय तुमच्यासमोर, याचा अर्थ असा आहे की हे आधी काढून ठेवलं असतं तर थोडंसं लक्ष नाही, कारण पुस्तकात पण आधी काढून ठेवलेलंच असतं, त्यामुळे तिथे आपलं लक्ष जात नाही. हे या ठिकाणी काढताना लक्ष देणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी मला अँगल जो घ्यायचा आहे तो पुन्हा ABCच घ्यायचा आहे. हा C पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे, आणि या ठिकाणी अशा प्रकारचा अँगल तयार केला आहे. आता या 3 डायग्रॅममध्ये
तुम्ही बघा या ठिकाणी ABC अँगल आपल्याला दिसतोय. इन ईच डायग्राम देर इज अँगल ABC. ABC. Yes, ABC, and this third diagram also angle ABC. In each case, प्रत्येक केसमध्ये काय मिळेल मला, तर मेजर ऑफ द अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे त्याच्या निम्मे मिळेल, म्हणजे ADBच्या निम्मे. त्याच ठिकाणी इथे मी जर D पॉईंट घेतला तसाच या ठिकाणी D पॉईंट घेतला, कारण त्याने हा एवढा आर्क काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे. याने कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे तो मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. दिस आर्क इज इंटरसेप्टेड बाय दिस अँगल. या अँगलचा आपल्याला विचार करायचा आहे. येस, दिस आर्क इज इंटरसेप्टेड बाय द अँगल ABC. येस, या अँगलने इंटरसेप्ट केलेला तो आर्क. या अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता, तर ADB. अगेन आर्क इज सेम. आपण नावंसुद्धा सारखे घेतलेत बघा. एवढा आर्क त्याने इंटरसेप्ट केलेला आहे. मग आता सुरुवातीला मला गिव्हन लिहावं लागेल. व्हॉट इज गिव्हन, लेट अँगल ABC बी ॲन अँगल हुज व्हर्टेक्स B इज लाय ऑन अ सर्कल. अँगल ABC is an angle whose vertex lie on circle. आहे का बघा, vertex is lie on the circle with center M. Yes, इथे थोडीशी जागा कमी आहे पण मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो. नाउ इट साइड्स BC टचेस द सर्कल ॲट पॉईंट B. साइड BC टचेस ॲट B. BC काय होते, B मध्ये टच होते. अँड साइड BA इंटरसेक्ट ॲट A. साइड BA इंटरसेक्ट ॲट A. A मध्ये ते इंटरसेक्ट होते, बरोबर. नाउ आर्क ADB इज इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. आर्क ADB इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. ABCने इंटरसेप्ट केलेला आर्क ADB आहे. येस, प्रूव्ह काय करायचं आहे, मी हे थोडक्यात या ठिकाणी टू प्रूव्ह असं लिहितो. हां, जागा थोडीशी कमी आहे, बघूया. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे, तर मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ADB. येस, हे मला प्रूव्ह करायचं. बघा या ठिकाणी मी प्रूफ लिहिलं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, तर हे प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करायचं आहे, तर टेकिंग द 3 कंडिशन्स. 3 कंडिशन्सचा मला या ठिकाणी विचार करायचा आहे आणि मला या ठिकाणी प्रूफ लिहायचं आहे. मग आता पहिली कंडिशन आपण बघूया. कन्सिडर द 3 केसेस. नाउ द फर्स्ट केस इज दॅट इन दिस फिगर वी ऑब्झर्व दॅट द सेंटर M लाईज ऑन द आर्म ऑफ BA. आर्म BA. येस, सेंटर लाय ऑन द आर्म BA. हा जो आर्म BA आहे म्हणजे अँगलचा जो एक आर्म आहे त्याच्यावर हा सेंटर आहे, बरोबर. सेकंड डायग्राममध्ये बघा, लगेच याला म्हणतात कंपॅरेटिव्ह स्टडी. आपण ज्यावेळेस असं बघतो त्यावेळेस मला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा असतो, यालाच निरीक्षण असं म्हणतात. येस, मग आता मी लगेच काय बघणार की दुसऱ्या डायग्रामकडे बघणार. तिथं M कसा आहे, व्हॉट इज M. M is lie in the exterior of the angle. This center is lie on in the exterior of the angle. इथे काय आहे, on the angle. Yes, second case exterior of the angle, and in the third case the M, that is the center of the circle, is lie in the interior of the angle. तो इंटेरियर मध्ये आहे, बरोबर आहे. आता ह्या 3 केसेसचा मला या ठिकाणी विचार करायचा आहे. मग आता या 3 केसेसमध्ये पहिली केस तर अतिशय सोपी आहे. येस, कारण काय बघा, इन दिस फिगर इन फर्स्ट केस वी ऑब्झर्व दॅट धिस AB. येस, धिस AB बिकम्स द डायमीटर. वाय, बिकॉज दिस M is lie on that arm of the angle and that's why this becomes the diameter. Means the
MB that is AB is perpendicular to BC by tangent radius relation. We know that radius is perpendicular to the tangent drawn at the end point of that radius. त्या radius पासून काढलेली जी tangent आहे ती perpendicular असते. म्हणजे radius drawn through the point of contact of the tangent is always perpendicular to the tangent. That's why this angle is 90 degree. हा अँगल 90 डिग्री असेल. म्हणून मी या ठिकाणी असं लिहितो की हियर AB इज परपेंडिक्युलर टू BC. सरळ मी इथे असं लिहितो की टँजेंट रेडियस रिलेशन. आता हे टँजेंट रेडियस रिलेशन म्हणजे काय, तर टँजेंट आणि रेडियसचं रिलेशन काय आहे तर 90 डिग्री होणार आहे. येस, अँड दॅट्स वाय मेजरमेंट ऑफ अँगल, मला या ठिकाणी डायरेक्ट अँगल मिळेल ABC इज इक्वल टू MBC. येस, इज इक्वल टू 90 डिग्री डायरेक्ट मला मिळणार आहे. पुन्हा पुन्हा मी ते लिहित नाही, MBC लिहिण्यापेक्षा ABC लिहूया आपण. येस, 90 डिग्री. वाय, बिकॉज टँजेंट रेडियस रिलेशन. आता दुसरा एक भाग विचारात घ्या. तर हा जर डायमीटर असेल तर ADB इज अ सेमी सर्कल. राईट हियर आर्क ADB इज अ सेमी सर्कल. ADB कसं असेल, सेमी सर्कल असेल. अँड हेन्स मेजरमेंट ऑफ आर्क ADB इज इक्वल टू व्हॉट इज अ मेजरमेंट ऑफ आर्क 180 डिग्री. Why? Because it is a semicircle. And hence this is the first statement and this is the second statement. तुमच्या असं लक्षात येत असेल की this angle ABC म्हणजे 90 डिग्री is half of 180. 90 डिग्री is half of 180. म्हणजे इथेच ते प्रूव्ह झालं आहे. फ्रॉम 1 and 2 we write from 1 and 2. मला काय सांगता येईल, डायरेक्ट सांगता येईल बघा. मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ADB. कारण काय, 90 इज हाफ ऑफ 180 अँड दॅट्स वाय ABC इज हाफ ऑफ दिस आर्क. म्हणून सरळ या ठिकाणी हे प्रूव्ह झालं. हे पहिल्या केसपासून मला मिळालं की मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. हे मला पहिल्या केसमधून मिळालं. सॉरी. आता दुसऱ्या केसचा आपण विचार करूया की इन दिस सेकंड केस व्हॉट हॅपन्स हियर. सेंटर ऑफ अ सर्कल lie in the exterior of angle. बरोबर आहे. थोडी जागा कमी मी या ठिकाणी लिहितो. ही केस सेकंड आहे की हिअर द सेंटर ऑफ सर्कल लाई इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. असं असताना मी काय करेल, तर याच्यासाठी मी एक छोटेसे कन्स्ट्रक्शन करेल. पहिला भाग असा करेल की ड्रॉ रेडाय MB अँड MA. येस, या दोन रेडाय मला काढता येतील बघा. MB ही रेडाय काढता येईल. बरोबर आहे. अशा पद्धतीने मी ही रेडियस काढून घेतली आणि याप्रमाणे इकडे एक रेडियस काढून घेतली. येस, मग मला असं लक्षात येईल की दिस MB ही जी रेडियस आहे ही याला परपेंडिक्युलर आहे. का, कारण दिस इज द टँजंट अँड दिस इज द रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल झाला कोणता, MBC. MBC इज 90 डिग्री. आता मी जर ह्या दोन रेडाय या ठिकाणी काढून घेतल्या तर दीज आर द टू रेडाय अँड दे आर कॉन्ग्रंट. बरोबर आहे. म्हणून रेडाय काढून झाल्याबरोबर मी या ठिकाणी असं म्हणेल की हिअर MB इज इक्वल टू MA. कारण काय, रेडाय ऑफ द सेम सर्कल्स अँड दॅट्स वाय इन ट्रायंगल MAB याच्यामध्ये ह्या दोन साइड्स कॉन्ग्रंट आहेत अँड हेन्स अँगल MBA इज इक्वल टू अँगल MAB. हे दोघं अँगल्स इक्वल आहेत, त्याला मी x डिग्री असं म्हणतो. हा x अँगल आहे, हा सुद्धा x अँगल आहे. बघा मी कशा पद्धतीने करतो. हा x आहे, हा सुद्धा x आहे. मग आता हे दोघं अँगल्स x मला मिळाले. पुढे आता मला अँगल याचं मी जर काढायचं आहे ऑलरेडी
याचं मेजर काढण्यासाठी मला हा सेंट्रल अँगल लागेल बघा एम. येस. मग आता इन ट्रायंगल एम ए बी, इन ट्रायंगल एम ए बी सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180 डिग्री हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी या ठिकाणी लिहितो ए एम बी अँगल ए एम बी प्लस अँगल एम बी ए प्लस अँगल एम ए बी इज इक्वल टू 180. हे 180 मला मिळालं. म्हणून अँगल ए एम बी इज इक्वल टू प्लस एम बी ए इज एक्स, एम ए बी इज एक्स अँड इज इक्वल टू 180 अँड हेन्स अँगल ए एम बी इज इक्वल टू 180 मायनस 2x. किती मिळालं बघा मला. ए एम बी अँगल किती मिळाला 180 मायनस 2x. येस. आता मी थोडंसं इथली जागा वापरतो, नंतर आपण ते पुसून टाकू. येस. आता इथे ए एम बी अँगल किती मिळाला मला 180 मायनस 2x. नीट लक्षात घ्या. इथे मी लिहितो अँगल ए एम बी इज इक्वल टू, याच्यावरूनच मी पुढे जाणार आहे. आता याच्यातला 2 कॉमन काढायचा आहे. काय कॉमन काढायचं आहे 2 जर मी कॉमन काढला या ठिकाणी तर मला काय मिळेल बघा 90 मायनस एक्स. 2 कॉमन काढला आहे मी म्हणजे 90 मायनस एक्स. येस. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. स्टेटमेंट नंबर 1. बट एम बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. व्हाय? टँजेंट रेडियस रिलेशन. त्यामुळे हा 90 डिग्री आहेच बघा. एम बी सी हा अँगल किती आहे 90 डिग्री आहे. बरोबर. मग मला फक्त ए बी सी काढायचं असेल तर अँगल ए बी सी इज इक्वल टू मी काय लिहिणार बघा. एम बी सी हा टोटल अँगल किती आहे 90 डिग्री आहे. त्याच्यातला हा एक्स गेला म्हणजे हा अँगल मला मिळेल. आपण ॲडिशन आणि डिफरन्स अँगलचा तो ती एक प्रॉपर्टी या ठिकाणी वापरली, ॲडिशन प्रॉपर्टी. ए एम सी इज 90 डिग्री. 90 मायनस एक्स वी विल गेट अँगल ए बी सी and hence angle ABC is equal to 90 minus x. This is the statement number 2. Now from 1 and 2 बघा, from 1 and 2 आता RHS दोघांचे सारखे बघा. या ठिकाणी इथे मी जर हा अँगल इकडे आणला, हा 2 जर मी इकडे आणला असता तर या ठिकाणी काय झालं असतं बघा. ठीक आहे, आपण हा 2 इकडे आणला आहे असं गृहीत धरू. ही एक स्टेप मी या ठिकाणी लिहितो. ती अँगल ए एम बी इज इक्वल टू 1/2 अँगल ए एम बी इज इक्वल टू 90 मायनस एक्स असं झालं असतं की नाही बघा. येस. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. बघा हा 2 काय केला मी याला भागाकारात आणला म्हणजेच इकडे राईट साईडला काय उरलं 90 मायनस एक्स. येस. आणि इथे सुद्धा 90 मायनस एक्स आहे. हा 2 इकडे या ठिकाणी भागाकारात आणला अँड दॅट्स वाय अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ अँगल ए एम बी. येस. हे मला मिळतं. मग आता ए एम बी अँगलकडे बघा. ए एम बी दिस इज द सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ दिस सेंट्रल अँगल इज इक्वल टू करस्पॉन्डिंग आर्क. म्हणजेच ए एम बीच्या ऐवजी मला ए डी बी हा आर्क याचं मेजर टाकता येईल अँड हेन्स वी राईट हिअर मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए डी बी. आर्क ए डी बी. येस. म्हणजे आपल्याला ह्या मुद्द्यावरून मी या ठिकाणी आलो बघा. या मुद्द्याचं मी थोडंसं स्टेप्स त्या ठिकाणी राहून गेली. ती स्टेप मी या ठिकाणी लिहिले 1/2 ए एम बी. 1/2 ए एम बी म्हणजे 90 मायनस एक्स. इथे 90 मायनस एक्स येईल. मग 90 मायनस एक्स आणि 90 मायनस एक्स इक्वल आहेत म्हणून मी या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलं. अँड सेंट्रल अँगल ऑर मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनॉर आर्क. आणि म्हणून आपण सरळ या ठिकाणी लिहिताना
मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगलच्या ऐवजी काय टाकलं मी आर्क अँड दॅट इज आवर प्रूफ. हे सेकंड केसच्या बाबतीत मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की सेकंड केसमध्ये अशा पद्धतीने प्रूव्ह आपल्याला करावं लागतं. येस. व्हॉट अबाउट द थर्ड कंडिशन. आता थर्ड कंडिशन आपल्याला जायचं आहे. थर्ड कंडिशन हे अतिशय सोपी आहे. हा भाग तुम्हाला 2 वेळा 3 वेळा बघता येईल, पण हा नीट समजून घ्या. ओके. आता तिसऱ्या कंडिशनकडे जाण्यासाठी मी थोडंसं हे पुसणार आहे, बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला नंतरसुद्धा हे लिहून घेता येईल किंवा नंतरसुद्धा लक्ष देऊन पुन्हा बघता येईल. तर अशा पद्धतीने स्टेप्स या ठिकाणी येतात. थर्ड कंडिशनमध्ये काय घडलेलं आहे बघा. द सेंटर ऑफ द सर्कल इज इन द इंटेरियर. हियर सेंटर ऑफ सर्कल इज इन इंटेरियर. बरोबर, इंटेरियरला आहे. आता इथे या सर्कलवर मी इथे एक एक्स पॉईंट घेऊन घेतो पहा, कारण मला तो लागणार आहे पुढे. मग आपण असा विचार करा की या ठिकाणी ई पॉईंट घेतो. तुम्ही असा विचार करा की ए बी ई या अँगलचं मेजर किती, तर सेकंड केसपासून मला मिळेल. बिकॉज इफ वी टेक अँगल ए बी ई, देन तुम्ही जर अँगल ए बी ई घेतला तर सेंटर ऑफ द सर्कल इज इन द एक्सटेरियर अँड दिस इज द सेकंड केस. सेकंड केसमध्ये कसं आहे, सेंटर ऑफ द सर्कल इज इन द एक्सटेरियर. असं असताना मेजर ऑफ दिस अँगल, बरोबर आहे. म्हणजे पहिला मुद्दा मी या ठिकाणी लिहितो, फ्रॉम केस टू एम लाइज इन एक्सटेरियर ऑफ अँगल ए बी ई. बघा, ए बी ई त्याच्या एक्सटेरियरला हा एम पॉईंट आहे. म्हणून केस सेकंड प्रमाणे अँगल ए बी ई इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए एक्स ई. येस. ए बी ईचं मेजर किती मिळालं, 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए एक्स ई. आता हे जे थेरममध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, तर हे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती तुम्हाला फिलअप करायची, बरोबर. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जाणार. कदाचित एखाद दुसरी स्टेप इकडे तिकडे होणार, पण मुद्दा लक्षात घ्या की ए बी इज इक्वल टू 1/2 आर्क ए एक्स, बरोबर. आता मी थोडासा या ठिकाणी पर्याय असा करतो की ए बी ई म्हणजे काय. ए बी ई या अँगलचं मेजर किती येईल, तर 180 मायनस ए बी सी असं लिहू शकतो मी. म्हणजे या अँगलच्या ऐवजी मी काय लिहेल, 180 मायनस अँगल ए बी सी. दिस इज द अँगल ए बी ई. बघा, कारण हे दोघं लिनियर पेअरमध्ये आहेत. ए बी ई प्लस ए बी सी इज इक्वल टू 180 डिग्री मला माहिती आहे, बिकॉज दीज आर द लिनियर पेअर्स. म्हणून या अँगलचं मेजर काढण्यासाठी या अँगलचं मेजर म्हणजेच काय, 180 मायनस ए बी सी मीन्स दिस अँगल. म्हणजे याचं रिलेशन मी हे लिहिलं, इज इक्वल टू हा 1/2 मी तसाच ठेवतो. ओके. आता आर्क ए एक्स ई बघा, आर्क ए एक्स ई, ए एक्स बी, सॉरी नॉट आर्क ए एक्स ई, ए एक्स बी, ए एक्स बी, हां सॉरी, ए एक्स बी. आता आर्क ए एक्स बी कसा तयार होणार आहे, तर ए एक्स बी 360 मायनस ए डी बी. 360मधून ए डी बी वजा केला तर मला आर्क मिळणार आहे ए एक्स बी. म्हणून ए एक्स बीच्या ऐवजी मी लिहितो इथे 360 मायनस मेजरमेंट ऑफ आर्क ए डी बी. बघा, 360 मायनस मेजरमेंट ऑफ आर्क ए डी बी. आता 180 मायनस अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 ने याला गुणायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी 1/2 ने गुणायचं म्हणजे 2 ने भागायचं. इथे येईल 180, इथे येईल मायनस 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए डी बी. येस. आता हा 180 आणि 180 कॅन्सल होईल. इथे निगेटिव्ह साईन आहे, इथे पण निगेटिव्ह साईन आहे, दोघं पॉझिटिव्ह होऊन जातील. अँड हेन्स अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2
measurement of arc ADB. Yes, again from the third condition we will get measure of the angle is equal to half of the intercepted arc. पुन्हा आपल्याला तेच विधान मिळालं की जे मला प्रूव्ह करायचं होतं. येस, ह्या तीन कंडिशन्स आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. अँड दिस इज द टँजेंट सेकंड थेरम. दिस इज कॉल्ड ॲज अ टँजेंट सेकंड थेरम. या टँजेंट सेकंड थेरममध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग? इम्पॉर्टंट थिंग इज दॅट the vertex of the angle is on the circle. This is the first point. One side of the angle becomes the tangent to the circle. Second side of the angle becomes the secant to the circle. And the angle between the tangent and secant याचं मेजर किती येईल हे सांगणारा हा थेरम आहे. दिस इज इक्विव्हॅलंट टू इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हा इन्स्क्राइब अँगल थेरमशी इक्विव्हॅलंट आहे, त्यामुळे काहीही अडचण नाही. आता समजा या अँगलचं मेजर किती असेल तर हा आर्क इंटरसेप्ट करणारा एक पॉईंट मी या ठिकाणी घेतला आणि अशा पद्धतीने काढला तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल. बरोबर आहे. यांना पुढे अल्टरनेट सेगमेंटमधले अँगल्स असं म्हणतात. तो भाग आपल्याला पुढे घ्यायचा आहे. परंतु अल्टरनेट सेगमेंट म्हणजे काय, त्याच्यातले अँगल कसे तयार होतील या पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. हा थेरम या ठिकाणी मी घेतला. दॅट इज द थेरम ऑफ टँजेंट अँड सेकंड. टँजेंट आणि सेकंड याच्याबद्दलचा हा थेरम आपल्याला इथे विचारत घ्यायचा आहे. तर आता या थेरमचं एक अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट पण आहे. ते पण स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघूया. व्हॉट इज अ अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट? ते फक्त स्टेटमेंट बघायचं आहे आपल्याला, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कारण बऱ्याच बाबी अशा आहेत की त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. जॉमेट्रीमध्ये असा भाग आहे की अर्थ आपल्याला कळाला नाही तर काहीही करता येत नाही. त्यामुळे लॉजिकल थिंकिंग असल्यामुळे आपल्याला एकाचा संबंध दुसऱ्याशी लावावा लागतो आणि म्हणून वेगवेगळ्या वाक्यांचे वेगवेगळ्या स्टेटमेंट्सचे काय अर्थ होतात ते आपल्याला अभ्यासले पाहिजेत, ते बघितले पाहिजेत. येस. मग आता या थेरमचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट काय आहे? तर वी आर गिवन दॅट अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट द अँगल बिटवीन द टँजेंट ऑफ अ सर्कल अँड अ कॉर्ड. बघा, द अँगल बिटवीन, दिस इज अ सर्कल, द अँगल बिटवीन, ही टँजेंट एक, येस, ही या ठिकाणी टँजेंट झाली. अँगल बिटवीन टँजेंट ऑफ अ सर्कल अँड अ कॉर्ड. अँड अ कॉर्ड, एक कॉर्ड काढली. येस, दिस इज अ कॉर्ड. समजा ही ए बी कॉर्ड काढली. दिस अँगल इज सपोज दिस अँगल इज ABD. ABD अँगल तयार झाला. ड्रॉन फ्रॉम द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, ही कॉर्ड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून मी काढली. येस. नाव angle between the tangent of a circle and a chord drawn through the point of contact is congruent to the angle inscribed in the arc opposite to the arc intercepted by that angle. म्हणजे या अँगलने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे त्याच्या अपोजिट आर्कमध्ये तयार झालेल्या इन्स्क्राइब्ड अँगल बरोबर असतो. म्हणजे या ठिकाणी समजा अशा पद्धतीने एक अँगल काढला. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला जी ॲक्टिव्हिटी दिली होती ती इथे दिसते. दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ दिस अँगल. मीन्स अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल, या ठिकाणी C घेऊया आपण, ACB. या दोघा अँगलचं मेजर कसं असेल, सारखं असेल. येस. नाव दिस इज द अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द टँजेंट सेकंड थेरम. येस. नाव व्हॉट इज द कॉन्व्हर्स थेरम? आता याचा कॉन्व्हर्स थेरम काय आहे? अ लाईन ड्रॉन फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल. अ लाईन ड्रॉन फ्रॉम एंड पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल and if the angle between the chord and the line is half the measure of the arc intercepted by that angle, then that line is tangent. बघा, या पद्धतीने आपल्याला तो कॉन्व्हर्स थेरम दिलेला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो. a line is drawn from
वन एंड पॉईंट ऑफ अ कॉर्ड, एक कॉर्ड दिलेली आहे आपल्याला आणि त्या कॉर्डच्या एंड पॉईंटपासून एक टँजंट काढलेली आहे. ठीक आहे, ही एक कॉर्ड दिली आहे असं गृहीत धरूया आणि इथून एक टँजंट मी काढली आहे अशा पद्धतीने. ही टँजंट लाईन काढलेली आहे, आपण टँजंट म्हणणार नाही त्याला. अ लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल अँड इफ द अँगल बिटवीन द कॉर्ड अँड अ लाईन. बघा, ही कॉर्ड आणि ही लाईन, आपण याला टँजंट म्हणणार नाही आहोत कारण ते टँजंट होईल. ती केव्हा होईल? जर हा अँगल तयार केलेला असेल, हा अँगल कसा असेल? हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. या अँगलने तयार केलेला, इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे बघा, हा मी दाखवतोय, या आर्कच्या निम्मे जर या अँगलचं मेजर असेल तर देन धिस लाईन बिकम्स अ टँजंट. तेव्हा ती लाईन काय होते? टँजंट होते. म्हणून मी ॲक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईन कशी काढायची, तर परपेंडिक्युलर टँजंट आली पाहिजे तरच तो अँगल कॉन्ग्रेंट येतो, अन्यथा तो अँगल कॉन्ग्रेंट येत नाही. हे बघा, हे रिलेशन मी या पद्धतीने लावलेलं आहे की ज्या वेळेस तुम्हाला काढायला सांगितलं त्याच वेळेस नुसती टँजंट कशी तरी काढायची असं नाही, त्या ठिकाणी टँजंट 90 डिग्री झाली पाहिजे. तुम्हाला हे जर मिळेल, हे 90 डिग्री मिळालं तर हा अँगल करेक्ट परफेक्ट मिळेल याच्या निम्मे, या आर्कच्या निम्मे. हा एक भाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. म्हणून दिस इज द कॉन्व्हर्स थेरम ऑफ द टँजंट अँड सेकंड. तर हा एक थेरम आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. ओके, आता याच्यानंतर एक थेरम अतिशय महत्त्वाचा दिलेला आहे, तो थेरम पण आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. तो थेरम कशा संदर्भातला आहे? तर कॉर्ड्सच्या संदर्भातला. येस, तो थेरम पण अतिशय महत्त्वाचा आहे. तो थेरम आपण आज या ठिकाणी घेणार. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल थेरम. थेरममध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे आता लास्ट की सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. समजून घ्या नीट. सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल intersect each other, two chords of a circle, समजा हे सर्कल आहे, त्याचे दोन कॉर्ड्स आहेत. येस, these are the two chords of a circle, intersect each other in the interior of the circle, then the product of the lengths of the two segments of one chord. एका कॉर्डच्या दोन सेगमेंट्स कोणत्या कोणत्या? समजा मी या ठिकाणी कॉर्ड घेतली ही AB आणि दुसरी कॉर्ड घेतली CD. येस, त्या कुठे इंटरसेक्ट होत आहेत? तर ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत असं मी गृहीत धरतो. आता ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, देन द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ्स ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड. एका कॉर्डच्या दोन सेगमेंट्सचा प्रॉडक्ट म्हणजे AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED असं येतं. बरोबर आहे. आणि ही एक प्रॉपर्टी आहे, हा एक थेरम आहे, याला म्हणतात इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. कॉर्ड्सच्या इंटरनल डिव्हिजन्सचा हा थेरम आहे. मी थेरम या ठिकाणी लिहित नाही कारण डायग्रॅममध्ये आपल्याला दिसतंय की टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, देन द लेंथ ऑफ द सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड, प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ सेगमेंट्स ऑफ द अदर कॉर्ड. हे आपल्याला लक्षात येईल. हा थेरम वेगळ्या पद्धतीनेही सांगता येतो की इफ टू कॉर्ड्स इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, देन द एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर्म्ड बाय द टू सेगमेंट्स ऑफ द वन कॉर्ड इज इक्वल टू एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर्म्ड बाय द टू सेगमेंट्स ऑफ द अदर कॉर्ड. बघा, वन ॲट द सेम, दोघंही स्टेटमेंटचा अर्थ सारखा आहे. कारण ज्यावेळेस मी एरिया ऑफ रेक्टँगल म्हणतो त्यावेळेस लेंथ इंटू ब्रेडथ येते.
म्हणजेच काय, तर हे जे दोन सेगमेंट्स आहेत AE आणि EB, या दोन सेगमेंट म्हणजेच एक सेगमेंट म्हणजे लेंथ आणि दुसरी सेगमेंट म्हणजे ब्रेड्थ, म्हणजे ही AE झाली आणि ही EB झाली. तर याच्यापासून जो रेक्टँगल तयार होईल त्याचा एरिया म्हणजेच काय, लेंथ अँड ब्रेड्थ यांचा काय करायचा आहे मला, प्रॉडक्ट. बरोबर आहे. हा पण कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळा स्टेटमेंट्समध्ये असा फरक असतो, ते स्टेटमेंट्स आपल्याला समजून घ्यावे लागतात. ओके. आता या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कॉर्ड्स AB अँड CD आर द टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर O असं आपण म्हणूया. गिवन या ठिकाणी लिहूया, AB अँड CD आर टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. सेंटर O असलेल्या सर्कलच्या या दोन कॉर्ड्स आहेत. येस. काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूफ इज व्हेरी सिम्पल. AE इंटू EB, AE इंटू EB इज इक्वल टू AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED, CE इंटू ED. दिस वे हॅव टू प्रूव्ह. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग याच्यासाठी मी काय करणार, तर कन्स्ट्रक्शन कर. कन्स्ट्रक्शन, व्हॉट इज अ कन्स्ट्रक्शन, ड्रॉ द सेगमेंट BD. हा एक BD सेगमेंट काढा अँड ड्रॉ द सेगमेंट AC. लिहितो इथे, ड्रॉ सेगमेंट BD अँड AC. आता हे दोन सेगमेंट काढल्यानंतर वी गेट द टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स मला या ठिकाणी मिळतात. अँड शो दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. काय करायचं आहे मला, हे दोघं ट्रायंगल्स मला सिमिलर दाखवायचे आहेत. मग सिमिलर दाखवताना मी काय काय करणार, तर मला अँगल्स पाहिजेत. येस. ते अँगल्स कुठले आहेत, कुठले अँगल्स कसे घ्यायचे आहेत, कारण मला AA टेस्टने दाखवता येईल, SAS टेस्टने दाखवता येईल. बरोबर आहे. म्हणजे सिमिलॅरिटीच्या ज्या टेस्ट आहेत त्या मला या ठिकाणी वापरता येतील. मग त्या टेस्ट मी कसा वापरणार या ठिकाणी, अतिशय सोपं आहे. पहिला मुद्दा असा लक्षात घ्या की या दोघं ट्रायंगल्सचा हा एक अँगल कॉन्ग्रेंट आहे. येस. दिस अँगल इज अ व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून कॉन्ग्रेंट आहे. लक्षात आलं. दुसरा भाग, अँगल AC बघा, CAB हा अँगल नीट बघा. मी पुन्हा या ठिकाणी असं वाढवतो, याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. येस. आणि दुसरा जो अँगल मी दाखवणार आहे तो अँगल बघा, तो अँगल इथला आहे CDB. बघा, CD अँड B. मी काढतोय तो अँगल, तुमच्या लक्षात येईल. हे दोघं अँगल्स जर मी बघितले, हे बघा, हा एक अँगल आणि हा एक अँगल, या दोघांनी एकच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. याचा अर्थ आपण थेरम शिकलेलो आहे की अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रेंट. म्हणजे हा आर्क बघा, हा सेम आहे, याच आर्कमध्ये हे दोन अँगल्स इन्स्क्राईब झालेले आहे अँड दॅट्स वाय दे आर कॉन्ग्रेंट अँगल्स. म्हणून ह्या दोन ट्रायंगल्सचं आपल्याला सिमिलॅरिटीने दाखवता येईल. दे आर सिमिलर ट्रायंगल्स बाय AA टेस्ट. AA टेस्टने ते सिमिलर आहेत. मग आता 1 to 1 करस्पॉन्डन्सने मला नावं लिहायची आहेत. मी शिकलेलो आहे सिमिलॅरिटीमध्ये. मी जर 1 to 1 करस्पॉन्डन्सने नावं लिहिलेले नसले तर मला रेशो मिळणार नाहीत. लेट अस राईट द प्रूफ. आता आपल्याला प्रूफ लिहायचं. हे दोन अँगल्स मला सापडले की या दोन अँगल्सप्रमाणे मला या ठिकाणी प्रूफ लिहायचं आहे. नाऊ इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल्स मला घ्यायचे. इन ट्रायंगल पहिला ट्रायंगल मी घेतोय बघा, AEC. AEC अँड ट्रायंगल. आता 1 to 1 करस्पॉन्डन्सने नाव लिहायचं आहे म्हणून बघा A घेतला आहे, नंतर काय घेतला D. DEB. DEB. या ट्रायंगलमध्ये काय घडतंय, तर अँगल AEC इज कॉन्ग्रेंट विथ अँगल DEB. वाय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँड सेकंड, अँगल CAE. अँगल CAE इज कॉन्ग्रेंट विथ अँगल BDE. BDE.
येस, PDE. कारण मी याप्रमाणे असा मला पूर्ण अँगल BDC घेण्यापेक्षा BDE मी घेतला, चालेल, काही हरकत नाही. दीज आर द अँगल्स इन द सेम आर्क, angles in the same arc, and hence triangle AEC is similar with triangle DEB by AA similarity test. आता AA similarity test ने हे ट्रायंगल जर सिमिलर झाले तर करस्पॉन्डिंग साइड्स आर ऑल्सो इन प्रपोर्शन, मीन्स राइट द साइड्स, प्रपोर्शन साइड्स. AE अपॉन DE इज इक्वल टू CE upon BE and is equal to AC upon BD. रेशो मी लिहिले, मला जे लागणार आहेत तेवढेच रेशो मी घेणार इथे, AE DE किंवा ED, आणि या ठिकाणी म्हणून हे 2 रेशो मी घेतले सुरुवातीचे. मग हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मला, AE इंटू BE इज इक्वल टू DE इंटू CE. प्रूफ तेच आहे का बघा, फार फार तर DEच्या ऐवजी ED असेल. AE इंटू BE, AE इंटू BE, BE म्हणजे EB, DE आहे DE, ED आहे, CE आहे, म्हणजे धिस विल बी प्रूव्ड हिअर अँड हेन्स प्रूव्ड. म्हणजे आपल्याला असं दिसतं की व्हेन 2 chords intersect each other in the interior of the circle, then the product of the lengths of the 2 segments, बरोबर आहे, त्या इंटरसेक्शनमुळे जे काही 2 भाग झालेले असतात त्या कॉर्ड्सचे, त्यांचा गुणाकार हा दुसऱ्या कॉर्डच्या 2 भागांच्या गुणाकाराबरोबर असतो. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल थेरम. हे सगळे थेरम जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या थेरमवर कॉन्सन्ट्रेट करून वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवावी लागतात, म्हणून हे थेरम आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं असतं. आज तुम्हाला, मला असं वाटतं, सगळं व्यवस्थित समजलेलं असेल. उद्याच्या तासाला आपण जे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन आहे, तर उद्याच्या तासाला आपण थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड्स कसा आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणार. आणि अजून एक थेरम राहिलेला आहे, तो आपण पुढच्या स्ट्रीममध्ये विचार करूया. आज आपण या ठिकाणी थांबूया. आजचं थोडंसं लांबलेलं आहे मला माहिती आहे, परंतु काही भाग जे असतात ते त्याच वेळेस होणं गरजेचं असतं, म्हणून बऱ्याच वेळा ते थांबता येत नाही. त्यामुळे आजचा जो भाग आहे तो व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला येतात आणि आकृत्यांचं निरीक्षण आपल्याला करावं लागतं. ते निरीक्षण करण्यासाठी हा भाग आपल्याला माहिती असावा लागतो. तर तुम्ही ते निश्चित माहिती करून घ्याल. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने अभ्यास करत चला. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या स्ट्रीममध्ये आपल्याला 2 थेरम महत्त्वाचे बघायचे आहेत आणि काही उदाहरणांकडे आपण जाणार आहोत. ओके, धन्यवाद. आज या ठिकाणी थांबूया.